कुठे जायचं आपल्याला? बुम बुम जायचंय. दीदीकडे जायचं ना आपल्याला. हां चला, हे घे पिशवी हातात. चला दीदीकडे, चला दीदीकडे जाऊया आपण. चला चला, चाली चाली करा. या 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 या. हां चला, या 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 या. चला चला, या 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 या. हां चला दीदीकडे, चला या 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 या. अभंग या दीदीकडे या. चला. हां चला 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 चला, दुकानात जायचे, भाजीवाल्या दीदींच्या दुकानात जायचं आपल्याला. चला 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 चला. दीदी तुम्ही काय काय विकताय हो? सगळं आहे का तुमच्याकडे? अच्छा, बरं झालं. वा वा, किती ताजी ताजी फ्रेश भाजी हो तुमच्याकडे. हां हां का. आता आज आमची भाजी सगळी संपली होती, म्हणून मग भाजी आणायची बरं का, म्हणून आम्ही आलो आहे. तर हे हे काय आहे बरं, सांगता का तुम्ही? बघू तरी, तुम्हाला माहिती आहेत का भाज्या? काय आहे? लिंबू आहे. इंग्लिशमध्ये काय म्हणतात बरं त्याला? लेमन म्हणतात का? ठीक आहे, 2 लेमन द्या बरं आम्हाला. हां टाका ह्याच्यामध्ये. ह्या आमच्या मुलाकडे द्या. हे आमच्या अभंग, ह्याचं नाव अभंग आहे. आणि तुमचं नाव काय आहे? ओवी नाव आहे का? ठीक आहे, 1 आणि 2. हां हां नाही, लगेच नाही पैसे. आता हे काय आहे? हे हां कढीपत्ता आहे. वाव, तुम्ही सोलून ठेवलाय का? अच्छा, मग थोडासा देता का कढीपत्ता? द्या. इंग्लिशमध्ये काय म्हणतात कढीपत्त्याला? करी लीव्हज म्हणतात ना? अच्छा, त्याच्या हातात देत जावा तुम्ही. हां नंतर हे कारली आहेत का? तुम्ही तरी खाता का कारली? आवडते का तुम्हाला भाजी कारल्याची? कशी लागते? अच्छा, द्या मग 2 कारली द्या बरं. कशी आहेत कारली? असू द्या असू द्या, त्याला जेवढं घ्यायचं तेवढं घेऊ द्या त्याला. हां 2. किती रुपयाला आहेत 2 कारली? 20 रुपयाला. भाजी हल्ली खूप महाग झाली आहे का हो? हां, पाऊस पडतोय त्यामुळे भाजीचं नुकसान होतं आहे ना खूप, त्यामुळे ना. आणि आता एक काम करा, हे द्या. काय आहे हे बरं, सांगा बरं आम्हाला. काय आहे हे? कॅबेज नाही आहे, शिमला मिरची आहे. तुमच्या लक्षात नाही आहे का हो मग? अच्छा, असू द्या असू द्या, त्याला घेऊ द्या. शिमला मिरची द्या. 4 द्या. 4 द्या. शिमला मिरचीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये बरं? हां कॅप्सिकम म्हणतात का? अच्छा ठीक आहे. हे काय आहे? टोमॅटो. टोमॅटो कसे दिले? 20 रुपयाला. किती? 2 का? ठीक आहे, 2 द्या. कांदे पण संपलेत घरातले. कांदे द्या थोडेसे. 1च द्या, मी परत येईन उद्या. कांद्याला काय म्हणतात तो इंग्लिशमध्ये? ऑनियन म्हणतात का? ठीक आहे. काकडी आहे का हो तुमच्याकडे मावशी? बघू बरं कुठे काकडी. 1च द्या काकडी आमच्या बाळापुरती. बरं बरं चालेल, घेतो. आज गर्दी नाही आहे हो का? मी सकाळी सकाळी लवकर आली आहे तुमच्याकडे. हां ना. फ्रेश भाजी आणते शेतकऱ्यांकडून. हो का? शेतकऱ्यांकडून का आणता बरं तुम्ही? व्यापाऱ्यांकडून का नाही आणत भाजी? माझ्याकडे बघा ना. स्वस्त देत नाहीत का? आणि शेतकऱ्यांकडे तुम्हाला स्वस्त मिळते का? आणि ताजी जास्त कोणाकडे भाजी मिळते? शेतकऱ्यांकडे. हां शेतकऱ्यांकडे. हो, आणि शेतकऱ्यांना पण फायदा होत असेल ना.
शेतकरी किती जास्त कष्ट करतात पण तरी त्यांना तेवढा भाव मिळत नाही, आहे की नाही? बरं झालं तुम्ही सगळे, मग तुम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून ह्या सगळ्या भाज्या आणत असाल ना? ठीक आहे. ही काय पालकची भाजी आहे का? हां ठीक आहे, पालकची भाजी द्या. पालकला काय म्हणतात तो इंग्लिशमध्ये? पालकला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? स्पिनॅच. स्पिनॅच म्हणतात का? आणि मटकी, मूग, वाव किती छान कोंब आलेले आहेत त्याला, किती छान तुम्ही भाजी देता. हां ते पण घ्यायचं होतं मला, पण आता काय आहे की खूप भाजी होते ना मग म्हणून. आणि हे वॉटरमेलन कुठून आणले? दाखवा बरं थोडंसं, दाखवा बरं. अच्छा, हे कुठून आणलंय तुम्ही? मला त्या दिवशी माझी एक फ्रेंड बोलत होती तुमच्या रानात आहेत वॉटरमेलन, तुम्हीच लावलेत तुमच्या रानामध्ये. किती छान आहेत. आणि हे बेबी वॉटरमेलन येतात का तुमच्या ह्या रानात? पण हे खायला तरी भारी लागतात. हा का? तुम्ही खाऊन बघितले होते का? हा. आणि आतमध्ये रेड कलर आहे का याचा? आहे ना. हा का? नाहीतर मग नुसतं ते पांढरं निघेल तर मग मी रिटर्न आणून देणार तुम्हाला, रिटर्न आणून देणार मग तुम्हाला. असू देत, नाही काय होत. आणि कोथिंबीर द्या बरं मला थोडीशी, कोथिंबीर द्या. थोडीशीच द्या, थोडीशीच द्या. एवढी ना? कोथिंबीरला काय म्हणतात? कोरिअँडर म्हणतात ना? हां. तुम्ही मग मोठंच दुकान का नाही घेत इथे, का तुम्ही रस्त्यावरती असं बसता विकायला? हो का? पण दुकानात तुम्ही जर बसला तर हे असा प्रॉब्लेम नाही होणार ना, पाऊस वगैरे येतो मग असं तुम्हाला खूप त्रास होत असेल ना पावसात वगैरे. मग आता तर समर आहे. समर सीझन आहे का आता? हां का? ठीक आहे. थोडंसं कॉलीफ्लावर द्या बरं. आता देऊ? ठीक आहे चालेल, अख्खं द्या, मी पावभाजी बनवेन. बटाटे पण द्या मग आता, द्या सगळेच. गाजर द्या, सगळेच द्या गाजर पण. बटाट्याला काय म्हणतात तो इंग्लिशमध्ये? पोटॅटो. पोटॅटो म्हणतात का? आणि गाजराला काय म्हणतात? कॅरेट. कॅरेट म्हणतात का? अरे बापरे, दोडका पण आहे तुमच्याकडे? मला तर खूप आवडतो दोडका. तुम्ही तर आधी मला सांगितलंच नाही. दोन देऊ? नाही, एकच द्या, संपत नाही हो एवढं सगळं. एकच द्या, ठीक आहे. आणि वाळूची पानं, हां द्या सगळी ही वाळूची पानं पण द्या. मेथीची भाजी काय तुम्ही निवडून ठेवली? कसली फ्रेश भाजी असते हो तुमच्यात. आणि इथे तुळशीचा पाला पण ठेवला. तुळशीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये सांगा बरं? बेसिल लीव म्हणतात का? अच्छा, किती छान आहे. वांगी पण आहेत, पण आता ते उद्या घ्यायला येईन. बेसिल लीव्स पण राहू द्यात. चहा किती छान लागतो ना बेसिल लीव्स टाकल्यानंतर, आहे की नाही? आणि औषधी पण असतो. हां हां. रेड कॅबेज द्या ना. आणि हे बीन्स द्या थोडेसे, हे बीन्स. ठीक आहे. किती रुपये झाले जरा मोजा बरं आता. बघा ना सगळ्या याचे मोजा, मग मी पैसे देते तुम्हाला. 105 रुपये झाले का? ठीक आहे चालेल, मोजा बरं. 10, 20. वॉटरमेलन पाहिजे. हो 30. हां द्या. 40. 50. थांबा ना. 60. नंतर हे 70 रुपये. 80, 90 आणि हे 100 आणि हे वरचे 5 रुपये. 105 रुपये झाले. आणि वॉटरमेलन 5 रुपयाचं म्हटला ना, हे घ्या 5. ओके ठीक आहे, द्या ती आमची पिशवी बरं. चला. वाव, खूपच छान फ्रेश भाजी मिळाली तुमच्याकडे. मी रोज घ्यायला येत जाईन ना तुमच्याकडे भाजी. काय
बाय तरी करा माझ्या बाळाला. बाय करा भंग. बाय. परत येतो आम्ही. अभंग तुला काय पाहिजे ह्यातलं? हवंय तुला काही? घे बरं. काय हवंय तुला? हं? काय हवंय? घे घे घे. काय हवंय? हं? कढीपत्ता हवाय का? चला घेऊन चला.